भिवंडी तालुक्यातील सोनाळे गाव येथे साई सेवक प्रतिष्ठान व भिवंडी आगरी महोत्सव सोनाळे भिवंडी महाराष्ट्र राज्य आयोजित सोनाळे भिवंडी महाराष्ट्र राज्य ते उज्जैन महाकाल व ओंकारेश्वर यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली। शनिवार दिनांक 25/10/2025 ते मंगळवार दिनांक 28/10/2025 पर्यंत या ओंकारेश्वर यात्रा उज्जैन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। साई सेवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भिवंडी आगरी महोत्सवचे संस्थापक विशुभाऊ म्हात्रे साई भक्त यांच्या पुढाकाराने या ओंकारेश्वर उज्जैन महाकाल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये गावातील जवळपास शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त या उज्जैन महाकाल व ओंकारेश्वर यात्रेमध्ये सहभागी झाले होते। जवळपास 4 दिवसीय या यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील उज्जैन महाकालेश्वर व ओंकारेश्वर या ठिकाणी देखील पार पडले। भजन, कीर्तन, प्रवचन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा यात्रा उत्सव सोहळा संपन्न करण्यात आला। विशेष म्हणजे साई भक्त विशुभाऊ म्हात्रे यांचे सर्व ग्रामस्थांनी मनापासून आभार मानले व अनोख्या पद्धतीने अशा प्रकारची उज्जैन महाकाल व ओंकारेश्वर यात्रा घडवून आणल्याबद्दल त्यांचा सत्कार देखील करण्यात आला। विशेष म्हणजे सोनाळे भिवंडी महाराष्ट्र राज्य ते उज्जैन महाकाल व ओंकारेश्वर यात्रे दरम्यान अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या। सर्व मान्यवरांनी साई भक्त विशुभाऊ म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक केले। त्यासोबत येणाऱ्या काळामध्ये गावात सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना देखील उज्जैन महाकाल व ओंकारेश्वर यात्रे दरम्यान साई भक्त विशुभाऊ म्हात्रे यांनी परमेश्वराचरणी केली आहे। जय महाकाल। आता एवढ्या समोर जी माणसं बसल्यात त्यांच्यासोबत काय बोलायचं हे समजत नाही। एक दोन मुद्दे सांगतो। दिनेश सरांनी सांगितलं का आपला नियोजन होता महाकाल उज्जैन येथे येण्याचा किंवा ओंकारेश्वर मध्ये यायचा, हे आपण 6 महिने अगोदर केलं। हे 6 महिने अगोदर मी ज्या सांगितलं का आपल्याला इकडची ट्रिप काढायची आणि आपल्या ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत ग्रामस्थांना या ठिकाणी घेऊन यायचे। हे नियोजन करत असताना अचानक ग्रामपंचायतच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या आणि कार्यक्रमाचं नियोजनच माझं बिघडून गेलं। हे का सांगतोय कारण एक दोन किस्से फक्त मला सांगायचे। हे चालू करत असताना काही जे सवंगडी माझ्या जोडीला आहेत यांच्याशिवाय माझं सर्व काम अपुरं असतं। विशेष म्हणजे माझ्या खांद्याला खांदा जो लावतो तो आमचा अमर म्हात्रे विजय चंद्रकांत पाटील यांनी पण खूप काम केलं। कारण गेली 15 वर्ष आम्ही शिर्डीला बस नेतोय, गेली 15 वर्ष आम्ही पंढरीची वारी करतोय। पंढरीची वारी करणारे बरेचसे लोक यामध्ये आहेत आणि तिथून ज्या वेळेला शेवटचा दिवस झाला डीसी साहेब वगैरे आमचे आता नावं नाही पटापट आठवत बरं का, क्षमा करा। म्हणून सगळ्या बाबांना तुम्हाला नमस्कार करतो। सोनारेवाले, घोलानवाले, आता आमचा घोल्याचा बाबा सगळे जवळचे आहेत। तुम्ही सगळे मागे बसलेलं सगळे बाबा मंडळी, हा फक्त आता कीर्तन झाल्यावर एकच काम करायचं, प्रत्येकाने मला 1,000 रुपये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत याची बुद्धी चांगली राहू दे एवढा आशीर्वाद द्या। झाली मी म्हटलं मी एकटा नाही येणार, सहपत्नी येणार। भाऊंनी पण त्याला अनुमोदन दिलं, म्हटलं काय हरकत नाही, आमच्या भार्या पण आल्या। आणि म्हणून सांगायचं कारण हे की एखादा माणूस एखादा उद्देश घेऊन जातो। मी सुरुवातीला वाक्य बोललो, सगळे नव्हते तेव्हा, की वारकरी संप्रदायाची पताका पंजाब पर्यंत नामदेवराय घेऊन गेले। पंजाब पर्यंत आज पण 60 ते 70 अभंग माझ्या नामदेवरायांच्या त्याच्या गुरुग्रंथ साहेब गाथ्यामध्ये आहेत। पंजाब पर्यंत माझ्या नामदेवरायांनी कार्य केलं, सगळ्यात जास्त मोठं काम केलं। आणि म्हणून अगदी त्याच कार्याला धरून आदरणीय विशुभाऊ आणि त्यांची संपूर्ण टीम इको कार्य कमी करतो रे, ठेवतो मध्ये मध्ये आवाज चेंज करू नको, हा तुला अच्छा अच्छा म्हणजे जे असेल ते तसंच ठेव, म्हणजे मला वेगळं होतं, कमी तर कमी ठेव, काय हरकत नाही। ते काम आदरणीय विशुभाऊ, आमचे काढूराम बाबा, डीसी साहेब वगैरे सगळी मंडळी यांना घेऊन
जसं नामदेवरायांनी पंजाब पर्यंत काम केलं तद्वत या सर्व टीमनी शाही प्रतिष्ठान आणि आगरी महोत्सवाचे मेकर यांनी मिळून आम्हाला सगळ्यांना उज्जैनला आणि ओंकारेश्वरला मी देवाला एवढीच प्रार्थना करे त्यांच्या अंतकरणामध्ये जो पण उद्देश आहे मी बोललो त्यांना काल भाऊ काय उद्देश आहे कशामुळे एवढं कमीत कमी प्रत्येक माणसाला 5-5 हजाराचा खर्च झालाय एकेकाला साधे काम नाहीये 10 बस बोलल्या मी एकदम बसत झालो म्हटलं आता खतम अरे एवढ्या माणसांना न्यायचं एखाद्याला कोणाला एखादं दुखापत पण नाही वाटतं का कोणी पण वाटलं नाही मला की एखाद्याला त्रास झालाय काय झालं जेवण काय कमी पडले काय नाही मग हा जो उद्देश असतो ना ज्याप्रमाणे साधू संतांनी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठे आज आपल्यावर त्यांचे उपकार राहणार आहेत त्यांची पूर्ण टीम भाऊ तुम्ही सगळे ग्रामस्थ मंडळ आपल्यावर उपकार राहणार आहेत की आपल्याला इथे न्यावं आणि त्या परमात्म्याचं दर्शन करावं याच्यापेक्षा मोठी भावना काय जीवनामध्ये असेल की प्रत्येकाला ते दर्शन व्हावं आणि म्हणून ते म्हणाले की जर हा माझा उद्देश जर सफल झाला मी म्हणाला माझे 8 ज्योतिर्लिंग झाले हो त्यातले 4 ज्योतिर्लिंग राहिलेत महाराज जर हे माझा उद्देश सफल झाला तर 12च्या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करीन असं ते म्हणावं अजून एक वाक्य त्यांनी खूप छान सांगितलं मला कोई भी नहीं आता महाकाल के दर्शन में कोई भी नहीं आता जब महाकाल बुलाता है तभी हो जाता है जयेश महाराज ज्ञानेश्वर महाराज हमारा भी कुछ आलेले सगळे भाविक जन या पूर्ण साई प्रतिष्ठान आगरी महोत्सवाचे सगळे मेकर सगळे बरं का सवंगडी जे पदोपदी त्यांना सहाय्य करतात आणि विशेष म्हणजे मी तुम्हा गाववाल्यांना जे मिळालो त्याला कारण म्हणजे बरं का आम्ही त्यांना जावे म्हणतो आमचे महेशजी भाकरे यांच्यामुळे मी गावाला प्राप्त झालो लक्षात ठेवा कशी हे दादा वगैरे ही सगळी जुनी मंडळी आहे माझी हे तर पहिल्या ओळखीच आहे माझं पण यांच्या अनुषंगाने मी तुम्हाला भेटलो मला फक्त एवढीच इच्छा आहे की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण व्हावी लक्षात ठेवा पैसा तर भरपूर आहे आपल्या लोकांकडे अरे आपल्या लोकांकडे पैसा नसता बाबा तो एवढा राडा झाला असता आता इथं कोई बोलता 20 देता है कोई बोलता है 30 देता है समझे नहीं आप समझे कि नहीं हाँ हमने डायरेक्ट 150 दिया भाग गए कालाय तस्माय नमः जो काळानुसार वागतं ना बाबा त्याला जमलं पाहिजे आमच्या 88 वाला ड्रायव्हरने सांगितलं तो म्हणत होता 200 कारबावाले भाऊ 200 म्हणत होता आमच्या ड्रायव्हर सांगा 150 लो लो जाओ हम 4 आदमी भाग गए आपल्याकडे पैसा आहेच ही धन दौलत लक्ष्मी मातेची कृपा झालेलीच आहे महादेव तुमच्या दारात येऊन बसलाय आणि त्याच महादेवाने तुम्हाला इकडे पाठवलंय म्हणून म्हणतोय प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देवा भक्ती रुजू दे आणि आलेला प्रत्येक माणूस शाकाहारी झाला पाहिजे
प्रेम की
बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. Bum bum, bole, bum bum, bole. Jai Sri Ram, Jai Sri Ram, Jai Sri Ram, Jai Sri Ram, Jai Jai Sri Ram, Jai Jai Sri Ram. Hara Hara. Jai Sri Ram, Jai Sri Ram, Jai Sri Ram, Jai Sri Ram. Maga maga maga. Jai Sri Ram. Hara Hara. ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो मग आता वरदान मिळाल्यावर कोणावर हात ठेवायला पाहिजे? पहिले ऐकणाऱ्यांच्या डोक्यावर ठेवायचे आणि मग कीर्तन करायचे. फार उलट्या डोक्याचा माणूस होता तो. अरे म्हटलं वरदान प्राप्त झाला पण त्याचं प्रॅक्टिकल तर झालं पाहिजे ना. नक्की वरदानामध्ये ताकद आहे की नाही बघायला पाहिजे की नाही. मग प्रॅक्टिकल करण्यासाठी अनुभव घेण्यासाठी म्हटलं महादेव मला तुम्ही जे वरदान दिलं ते बरोबर आहे पण नक्की त्याचा होतो की नाही फलद्रूप बघायला पाहिजे ना. म्हटलं हो बरोबर आहे. बोले बाबा म्हणतं बरोबर आहे. मग म्हटलं असं करतो ना पहिले तुमच्या डोक्यावर ठेवतो. बघा याला म्हणतात कृतज्ञता. कृतज्ञ वेगळा आणि कृतज्ञ वेगळा. जन्माच्या तीर्थयात्रा करावी लागेल. कधी उज्जैनला जावे लागेल, कधी ओंकारेश्वराला जावे लागेल, कधी नर्मदे मातेची परिक्रमा करावी लागेल, कधी स्नान करावे लागेल, कधी पंढरपूरला जावं लागेल, कधी काशीला जावे लागेल. आणि ही पवित्रता निर्माण झाली तर मग माणूस पवित्र होतो. म्हणून सगळी लोक गंगेमध्ये स्नान करतात आणि गंगेमध्ये स्नान केल्यानंतर प्रत्येकाला पवित्रता प्राप्त होते. विठाला सेवक होता. म्हटलं देवा काय करावं, लोक हल्ली मरतच नाहीये. करोना गेला आता दुसरा काही रोग यायला तयार नाहीये. माणसं लवकर पटापट मरत नाही. उपाय करा. म्हटलं काय करू? म्हटलं मला वरदान द्या की ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो मेला पाहिजे. आता शिव भोळा मामाची जय. नाही बरं कार्तिकेयचं काय? मयूर मोर
बरं मुंद्राचं आणि मग ह्याचं काय जमतं का? पुढे काहीतरी कमी पडलं वाटतं. विठाला विठाला आणि म्हणून नेत्रे ज्वाला, नेत्रीच्या ज्वालावर पण कितीतरी उदाहरण आहे. कमी वासुक्यार होते वेताळे नाचते हर्षयुक्त उमापती. मला वाटतं शेवटच्या चरणामधून सांगताय. या नेमकी कार्यक्रमाला सुरुवात झाली ती सोनाला गावच्या शिवपुराणामधूनच. सोनाला गावचं फार प्रेम आहे माझ्यावर. आमचे गोलांचे बाबा, हे बाबा सगळी बाबा मंडळी बसलेले सोनालकरे पण आहेत, त्यांना पण नमस्कार. आणि बाकीच्या इतर गावच्या सुना लेकी वगैरे आल्या त्यांना पण नमस्कार. बरं का, सुरुवात झाली. आदरणीय साई प्रतिष्ठान सेवक मंडळ सोनाले आणि आगरी महोत्सव मेकर म्हटलं तर ज्या आगरी महोत्सवाला आगरी कुळांचं नाव पूर्ण देशामध्ये करणारे आमचे विशुभाऊ आणि त्यांची टीम, त्यांच्या अनुषंगाने आम्ही इथपर्यंत पोहोचलो.
मी अगोदरच म्हटले की तुम्ही खूप छान सगळे दिसताय आणि छान तुमच्या चेहऱ्यावरती हास्य दिसत आहे. सर्वांचे चेहरे फ्रेश आहेत महाराज. तसेच संतोष पाटील यांना विनंती असेल, सुनील पाटील आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. विष्णूजी मात्रे हे सर्व आमचे साई सेवक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आहेत, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर राम पंढरीनाथ भगवान की जय. खरंच ऐकावंच वाटत होतं. पंढरीनाथ भगवान की जय. हर हर साई बाबा की, साईनाथ महाराज की. आणि तुम्हा सर्वांची सुद्धा नक्कीच पुढच्या वर्षी आपल्या 20 गाड्या होतील आणि त्याचं उत्तम